ओव्हलमध्ये झालेल्या खडाजंगीनंतर मदतीकरता ब्रिटनचं दार ठोठावणारे झेलेन्स्की अमेरिकेवरती आता स्तुतीसुमनं उधळत आहेत। अमेरिकेने सुद्धा त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं। मात्र नेमकं असं काय घडलं की युक्रेनची भाषाच बदलली? पाहूयात हा रिपोर्ट। And what you're doing is very disrespectful to the country, this country. 28 फेब्रुवारीला झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची ओव्हलमध्ये झालेली खडाजंगी पाहता आता युक्रेन रशिया बरोबरच्या युद्धात माघार घेईल असं दिसत नव्हतं। मात्र अचानक युक्रेनच्या अध्यक्षांचा सूर मवाळ झालाय। शिवाय त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहे। ओव्हलमध्ये झालेली खडाजंगी खेदजनक होती असं झेलेन्स्की म्हणतात। वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊस येथे शुक्रवारी झालेली आमची बैठक आम्हाला हव्या त्या पद्धतीनं पार पडली नाही। जे घडलं ते खेदजनक आहे। ही वेळ बिघडलेली परिस्थिती सुधारण्याची, आमचं भविष्यातील सहकार्य आणि संभाषण रचनात्मक असेल याची आम्ही खबरदारी घेऊ। कोणालाही न संपणारे युद्ध नको आहे। शांततेसाठी युक्रेन शक्य तितक्या लवकर वाटाघाटी करायला तयार आहे। ट्रम्प यांच्या मजबूत नेतृत्वाखाली मी आणि माझे सहकारी काम करायला तयार आहोत। कदाचित रशिया बरोबरच्या युद्धात अमेरिकेच्या मदतीशिवाय टिकून राहणं अशक्य असल्याचं झेलेन्स्कींच्या लक्षात आलं असावं। कारण युक्रेनची मदत थांबवण्याची धमकी देणारी अमेरिका केवळ एवढ्यावरच थांबली नाही, तर काही काळ लष्करी मदतही थांबवली। त्यानंतर काही तासात युक्रेनला उपरती झाली। त्याआधी झेलेन्स्कींचा सूर काही वेगळाच होता। झेलेन्स्की ब्रिटनच्या दारातही गेले होते, जिथे दुखावलेल्या झेलेन्स्कींना युरोपनं आश्वासक हातही दिला। लंडनमध्ये सर्व युरोपीय देशांचे प्रमुख एकत्र जमले आणि त्यांनी युक्रेनला मदत सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला। रशियाचं आक्रमण परतवून लावणारच असा निश्चय करतानाच अमेरिकेसह पुन्हा बोलणी करून त्यांच्याही मदतीची हमी मिळवण्याचा आराखडाही या बैठकीत करण्यात आला। ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन पुन्हा एकत्र बसून एक नवा प्लॅन तयार करणार आहेत आणि तो अमेरिकेला सादर करत त्यावर युक्रेनच्या सुरक्षेची हमी घेतली जाईल असंही या शिखर परिषदेत ठरलं। त्याआधी झेलेन्स्की आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्या उपस्थितीत ब्रिटन आणि युक्रेनमध्ये 2 अब्ज 84 कोटी युरोंचा कर्ज करार करण्यात आला। त्याच वेळेस इकडे युक्रेन सिक्युरिटी असिस्टंट इनिशिएटिव्ह अंतर्गत युक्रेनला देण्यात येत असलेले कोट्यवधी डॉलरची मदतही थांबवली गेली। यानंतर अमेरिकेच्या मदतीशिवाय आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्यानं झेलेन्स्की नमलेत। अमेरिकेनेही त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलंय। It's time to stop this madness. It's time to halt the killing. रशिया बरोबर आपली गंभीर चर्चा सुरू असून ते शांततेसाठी तयार असलेले भक्कम संकेत मिळाले आहेत। हा वेडेपणा थांबवण्याची वेळ आली आहे। हत्या थांबवण्याची वेळ आली आहे। हे निरर्थक युद्ध संपवण्याची वेळ आली आहे। जर तुम्हाला युद्ध संपवायचं असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूंशी बोलावंच लागेल। ट्रम्प यांनी अमेरिकन सिनेटमध्ये हे जाहीर केलंय। युक्रेन कायमस्वरूपी शांततेसाठी चर्चेला तयार असल्यानं गेल्या 3 वर्षांपासून सुरू असलेलं हे युद्ध आता थांबण्याची आशा निर्माण झाली आहे। 24 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झालेल्या या युद्धामध्ये कोट्यवधींच्या खर्चाबरोबर झालेली जीवितहानीही भरून येणार नाही। मात्र किमान 2 देशात शांतता नांदण्याची आशा निर्माण होतीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।